नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी सध्या आहे फॉर्च्युनरच्या मैदानात. तर मित्रांनो, एक गाडी मायनीच्या मैदानातून 4 किलोमीटर बाहेर गेली आणि तिथून पळून येऊन फायनलच्या मैदानामध्ये 4था क्रमांकाचं मानकरी ठरलेली एक गाडी. तर आज मैदानात त्याच नंदी, तो नंदी म्हणजे पंढरपूर एक्सप्रेस पिस्तूल या नंदीनं या नावानं या नंदीला ओळखलं जातं. तर त्याच नंदीची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. खऱ्या त्यानं खूप व्हायरल झालेला होता आणि त्याविषयीचे एवढ्या मोठ्या मैदानामध्ये त्याविषयीचीच प्रतिक्रिया ते आलेले आहे त्या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये. तर त्याविषयीचीच प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आणि या नंदीचा संपूर्ण प्रवास बघणार आहोत. चला तर बघूया पंढरपूर एक्सप्रेस पिस्तूल. तर मित्रांनो, हाच तो पंढरपूर एक्सप्रेस पिस्तूल या नावाने ओळखला जाणारा नंदी. तर आपल्यासोबत त्यांची टीम आहे, मालक आहे, त्यांच्याशीच आपण बोलूया. नमस्कार दादा. नमस्कार. काय सांगाल पिस्तूल विषयी? पिस्तूल 4 एखादी फीट आहे, दोन्ही पब्लिकनं आतनं बाहेरनं कुठून पण. घरचा आहे हा का? घरचाच आहे, घेतलेलं आहे? घरचाच. किती म्हणजे मैदान मारलेत आतापर्यंत? एक कोणकोणते? बरेच मैदान राहिले. एखादा आठवणीतलं मैदान सांगा की जे तुमच्या सर्व टीमला आठवणीचं म्हणलं तर कालचंच मैदान आमचं मायनीचं. काय झालेलं त्या मैदानामध्ये, मायनीच्या मैदानात नक्की तिकडे बोलतील बाकी. काय झालेलं दादा नक्की मायनीच्या मैदानामध्ये? मायनीच्या कारण व्हिडिओ मैदानात पण व्हायरल खूप झाला. मायनीच्या मैदानात फायनलला गाडी राहिली होती आणि सुट्टी मेकर करून गाडी सुटून गेली बाहेर सुटून गेल्याबद्दल पुन्हा नंतर तिथून व्हिडिओ जे व्हायरल झाला सुनील दादानी जे हे जे केलं त्याच्यात तो व्हिडिओ फार व्हायरल झाला. आणि 4 किलो जेवढं सुनील दादांचं कौतुक करावं तेवढं थोडं कमीच आहे. बैल 4 किलोमीटर पळून जाऊन पुन्हा 4था नंबर केला. काय वाटतं ह्याच्याविषयी? म्हणजे एवढं अंतर बाहेर जाऊन पण 4था क्रमांक. बैलाची खासियतच तशी, बैला पळतोच भरपूर, बैलाची खासियतच तेवढी आहे. एवढे 4 किलोमीटर गाडी बाहेर जाऊन सुद्धा 4था नंबर केला, ह्यातच आम्हाला भरून पावले समाधान, टीमला समाधान आहे. बरोबर आहे. आतापर्यंत अनेक मैदानं बघितली असतील, आजचं हे फॉर्च्युनरचं मैदान, याच्याकडे कसं बघता? याच्याकडनं फॉर्च्युनरकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे ज्याला त्याला आता कसं वाटतंय आपल्यालाच फॉर्च्युनर यावं असं वाटतंय ज्याला त्याला, पण कसं आहे जे मेहनत ह्याच्यातच त्याचं फळ त्याला मिळणार आहे. कोणकोणत्या गोष्टी जुळून आल्यात तरच तो नंदी फॉर्च्युनर नेऊ शकणार? काय पैरा व्यवस्थित असणं आणि त्या टीमचं कष्ट आणि बैल किती पळतोय ह्याच्यावर डिपेंड आहे. जॅकी जॅकी बी सुंदर आहे, जॅकी तर महत्वाचा आहे. जॅकी पैरा बैलात धमक धमक जॉकी आहे, फक्त ते ऋषी ड्रायव्हर आहे, कुळक जायचा एक निष्ठा आहे तो काय आतापर्यंत तेच हा, असतं. काय? कुठलं नाव? ऋषी ऋषी ड्रायव्हर कुळजाई. तर आतापर्यंत तुम्ही म्हणताय तसं, तर पिस्तूलचं ह्या मैदानात आल्यापासून म्हणजे कसं वाटतं तुम्हाला? फाटी पण बघून आला असाल, काय वाटतंय? ती चांगलीच आहे. आणि आदत मध्ये पडणार का दुसऱ्यामध्ये? दुसऱ्यामध्ये पळणार आहे. कोणत्या गटात? 1 ते 10 मध्ये पळणार आहे. कुठल्या नंदी सोबत आहे? अजून सगळ्यांना असं देते कन्फर्म नाही झालेला का पहिरा? पैरा आहे. खेडशिवापूरच्या बैला बरोबर पळणार आहे. कुठल्या नंदी नाव? त्याचं नंदीचं नाव आता विचारावं लागेल सगळ्यासनी. अगोदर पहिरा नव्हता झाला का? झालेला होता पण पैरा झालेला होता थोडक्यात. म्हणजे काय झालेलं? म्हणजे म्हणजे सगळ्यांना तिथं मैदानात बघायला बघायला म्हणजे सगळ्यांना आश्चर्य करणारा असा पहिरा आहे. पहिला चांगला टॉपचा पैरा आहे. ओळखीचा चेहरा आहे. आधी पळालाय काय हो, नंदीनं? पळालाय. नवीन चेहरा आहे, अगोदर नाही पळाले. अगोदर नाही जोडी पडली. त्यांच्यासोबत आपण पहिल्यांदा पळतोय, पण तो बैल आधी पळालेला आहे, चांगला पळतोय. ह्या बैला बरोबर पहिल्यांदाच पळणार. दुसरं एक विचारायचं म्हणजे बॅरिकेड्स, या मैदानामध्ये बॅरिकेडची सोय आहे, तुम्हाला काय वाटतं याचा फायदा होईल का? काय भरपूर फायदा होतोय. प्रेक्षकाला मोहर घेण्याची संधी मिळत नाही, बैलांना खुलं पळण्याची संधी मिळते. आणि बऱ्याच जणांचं- चंद्रदादा दादांचं नियोजन एक नंबर आहे. तुम्ही कधी आज आलाय का कालच आलाय? आम्ही काल रात्री झालोय. त्यामुळे तुम्हाला नियोजन खूप टॉपचं हो वाटतं. तर काही जण असं म्हणतात की गाडी पब्लिकच्या बाजूला आली तर ते म्हणजे शक्यतो खूप मार बसू शकतो, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही मार बसतोय म्हणजे का बसतोय, ज्याचा पब्लिकचा चारी खांदी बैल जे म्हणतोय ना फिट आहे ना तोच बैल पळू शकतो. पिस्तूल कसं आहे? पिस्तूल पळतोय पब्लिकचाच आहे पिस्तूल. पब्लिकचाच बादशाह. आज पब्लिकने चिठ्ठी पब्लिकला चालेल. काय आणखी सांगाल म्हणजे पिस्तूल विषयी किती म्हणजे विश्वास आहे तुम्हाला पिस्तूलवर? 100% बैलावर आमचा विश्वास आहे. आमची मेहनत, आमचं कष्ट, आमच्या टीमची तयारी तेवढी जोरात आहे.
पैरे ठरवताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा तुम्ही पण ठरवताना कुठल्या कुठल्या गोष्टी कुठलाही बघितल्या? पैरा ठरवताना तो बैल कसा पळतोय, कसा चालतोय, बाबा त्याची फायनल किती आहे ती, तो आतनं पळतोय बाहेरनं पळतोय, सगळ्या गोष्टी काळजी घेतली जाते. दादा अजून एक सांगा की ज्यावेळी नंदी गुलालात असतो आणि नसतो ह्या दोन्हीमध्ये गुलालात नसलं की पैऱ्याला अडचणी येतात. ती तसं 100% तुम्हाला पण आलेलं का 100% सुरुवातीला? अडचण येते पहिल्यात. गुलाबात बैल नसला की त्याला अडचण येते. किती जर पळत असला तर त्याला अडचण येते. आणि पिस्तूल कधीपासून गुलालात राहतोय? गुलाबात 1 वर्ष झालं बैल गुलाबात आहे. आदत वयापासून हा. पस्तूर गेला तसं. आदत मध्ये आदत 5-6 पासून. मैदान आहेत, दुसऱ्यात 2-4 मैदान झाले. मग पैऱ्याच्या अडचणींना कसं फेस करायचं, म्हणजे तुम्ही कशा प्रकारे नियोजन करायचं ज्यावेळी पैरा फसायचा त्यावेळी? पहिरा फसला म्हणजे तसं कसं आहे झालेलं नव्हतं ना, का? झालंय की बऱ्याच वेळा झालंय. पहिला बसलाय, लोकांनी बैल पळत नाही, कुणी नाव ठेवली बारकाचा आहे काय काय बऱ्याच गोष्टी घडल्यात. त्यांना उत्तर कसं दिलं तुम्ही? उत्तर आमच्या बैलांना दाखवून दिलं ना. बळाच्या जोरावर बैलांना दाखवून दिलं. उत्तर काय आम्हाला कोणाला सांगायची गरज नाही. आमचा बैलच उत्तर प्रत्येकाला दाखवून देतोय. ज्या वेळेस ह्याच्यावर बोट उठलंय त्यावेळेस यानं सिद्ध करून दाखवलंय. आणि ह्याचा सुट्टी मेकर पण एकमेव आहे पलीकडे, राम सांगतोय. तुम्ही तिच्या मैदानामध्ये बैल सुटून बाहेर गेला आणि पुन्हा मैदानात आला म्हणजे 3-4 किलोमीटर, त्याबद्दल पण सांगा. बैल सुट्टीला एकदम शांत आहे, शहाणा उभा राहतो बैल. पण त्यावेळेस काय त्याला वेगळा जोश होता त्याच्या अंगात. त्यानं थोडं हल्ला, ते बैल गेला एकदमच निघून. कधीच करत नाही तो तसं, पण त्या दिवशी हल्ला की तो निघूनच गेला, असं झालंय. असं मोठं मैदान असलं की सुट्टी मेकरची काय जबाबदारी असते अशा मैदानामध्ये? मैदान मोठं असं पण नाही, कुठलं पण मैदान असू देत. हे प्रत्येक मैदानात बैल नीट पकडणं, नीट सोडणं, पताकावर लक्ष देणं ही काळजी लागते. कारण जे सुट्टीला अंतर पडतं किंवा सुट्टीला थोडी आपली चूक झाली तर पुढे निकालात ती चूक होऊ शकते. त्याच्यामुळे सुट्टीला सुट्टी सगळ्यात महत्वाचं म्हणजे खालणं सुट्टीच आहे. तुम्ही कायम सुट्टीला तुम्हीच असते? त्याला शिकवण्यापासून आदतपणा जेवढे मैदान केले आजपर्यंत म्हणजे प्रत्येक मैदान मी सुट्टी मी करत. कसा अनुभव, म्हणजे शांतच आहे नंदी? हा एकदम शांत आहे. ड्रायव्हर कोण आहेत का ड्रायव्हर आता इथे? ड्रायव्हर नाहीत आता इथं. ते पण नेहमी एकच असतात गाडीवर? हा एकच असतात. तर बघूया आता. तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा. आणि तर मित्रांनो, मायनीच्या मैदानामध्ये पिस्तूल बरोबर जो नंदी होता हाच तो सोन्या, तर त्याच्याविषयी आपण विचारूया काय झालेलं त्या मैदानामध्ये. आता काय सांगाल, फायनलला असताना गाडी अशी बाहेर गेली? आमच्याकडनं सुट्टीला चूक झाली थोडी आणि बैल हातातून सुटून गेला. 3-4 किलोमीटर गाडी लांब गेली. पण हा अनुभव वेगळा असेल, कारण फायनल मध्ये असताना अपेक्षा पण असते की पहिला दुसरा नंबर बरोबर. येण्याच्या. त्यावेळी अशा प्रकारचा प्रसंग पहिल्यांदाच असं झालेलं? पहिल्यांदाच झालं होतं आणि गाडी सुटून जात नव्हती तर वरच्या 3 नंबर मध्ये राहत होती. म्हणजे असं आपण कसं सांगणार 1 नंबर करेल 2 नंबर करेल असं नाही, पण वरच्या 3 तरी मध्ये पण राहत होती. त्यातून 4 नंबर केले हा, या जोडीनं. हा बरोबर. काय सांगाल या जोडीबद्दल? गाडी आमची घरचीच आहे. बहिणीचा खोंड आहे तो. पिस्तूल. हा आणि म्हणजे बहीण भावाचं म्हणलं तरी चालेल, घरची गाडी. सुट्टी मेकर म्हणून तुम्हाला पण तोच विचारते प्रश्न, सुट्टी मेकर म्हणून किती जबाबदारी असते तशा असे प्रसंग घडू नये याकरता? जबाबदारी म्हणजे एक पाऊल जरी पुढे पडला तरी गाडी लॉबी म्हणजे बाद होती. त्याच्यामुळं लक्ष देऊनच करावं लागते ना. आजच्या मैदानामध्ये कुणासोबत पडणार आहे सोन्या? वजीर आहे मुंबईचा. पैरा कसा वाटतोय? पहिला चांगलाच आहे. काय अपेक्षा आहे या मैदानामध्ये? हे मैदान बघितलं असेल, याबद्दल पण सांगा कसं वाटतं? अपेक्षा भरपूर असते. अपेक्षा असं नाही का, प्रत्येक जणाला अपेक्षा असतेच, पण नशीब शेवट काय होईल पुढं. बॅरिकेड्स पण लावले त्या मैदानामध्ये. त्याचा म्हणजे शेवटची म्हणजे कडेला गाडी आली बॅरिकेड शेजारी, तर त्याला अडचण येऊ शकते का फायदा होऊ शकतो? दोन्ही पण सांगा बाजूचे. बॅरिगेटमुळे फायदाच होतो ना का, पब्लिक आत येत नाही. त्याच्यामुळे फायदाच हा, होतो फायदाच असं होतो. वाटतंय. प्रत्येक मैदानामध्ये बॅरिकेड असले पाहिजे काय? असावंच 100%. कोणाचाही नंदी असला तरी म्हणजे 1 नंबर तास असो किंवा त्या बाजूची कड असो, फायदा होतोच. बॅरिगेट असलंच पाहिजे. तुमचं टीम कोणकोणती असते याचं नियोजन करण्यामध्ये सोन्याचं? टीम आमची गावची टीम आणि सगळे म्हणजे सोन्या ग्रुप आंध्रोड म्हणजे सगळे असतात, सगळेच नियोजन करतात. असं काय नाही की प्रत्येकाने एखाद्यानं बैल सुचवला कुणी पण तर ते सगळ्यांनी बघायचं आणि नियोजन करायचं. आता प्रत्येक नंदीचं वेगळं काहीतरी खासियत असते, तशी सोन्याविषयी काय सांगाल? त्याच्यामध्ये काय इतर नंदीपेक्षा वेगळं तुम्हाला जाणवतं? सोन्या म्हणजे पहिल्या गटाला कमी पळतोय, दुसऱ्याला सेमीला जास्त आणि ते फायनलला तर जास्तच पळणार आणि निकालाचा तोंडाचा बादशाच. म्हणजे निकाल रेषा जवळ आली की जास्त पळतो. बरोबर. कोणकोणती मैदानं केलीत आतापर्यंत? मैदान भरपूर केले तर 1-9-10 फायनल आहेत. त्यातलं आठवणीचं मैदान कुठलं सांगाल? आठवणीचं त्या दिवशी सुटून जाऊन सुद्धा 4 नंबर केला. या साईडला सोन्याच्या बाजूला राजा होता MM नानाचा
आणि पिस्तूलच्या बाजूला लाडू होता. म्हणजे गाडी फायनल टॉपच. फायनल मध्ये 4 नंबर करायला सोपं नाही. गाडी 3-4 किलोमीटर जाऊन होत्या. फायनल कोणकोणत्या होत्या? फायनल एम नानाचा राजा होता, लाडू होता कोरेगावचा, मानगरचं वादळ होतं, पिस्टन होता दारपुडीचा. चांगले होते. काय वाटतंय सुट्टीमध्ये जर चूक झाली नसती तर काय चित्र दिसलं असतं? 100% वरच्या 3 मध्ये गाडी असती, 1 किंवा 2च जास्त. आजच्या मैदानामध्ये काय काळजी घ्यायला ऍज अ सुट्टी मेकर? आता ते म्हणतात की दूध पडल्यावर ताक पण फुकून प्यावं, तसंच आहे. आजची टीम नक्कीच काळजी घेईल. हा 100%. तुम्हाला या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचा नंदी गुलाबात राहू देत अशीच आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. आणि हा, तुमच्या गाडीला ड्रायव्हर कोणता असणार ह्या गाडीवरती? आमचा एकनिष्ठ ड्रायव्हर आणि नियोजनाचा बादशाह म्हणलं तरी चालेल, ऑलराऊंडर आपला ड्रायव्हर कारवंडे. काय सांगाल त्यांच्याविषयी? ड्रायव्हर म्हणजे एक संयमी, शांत आणि मितभाषी. कायम तुमच्या गाडीवर असते हो. पहिल्यापासून? मग ते ड्रायव्हर ते जाके आहेत म्हटल्यावर विश्वास अजून वाढला असेल. 100%. नक्कीच. पुन्हा एकदा तुम्हाला त्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू मुलाखतीला.